त्याच्यामध्ये ही जनसुनावणी रद्द होणार आहे असं त्यांनी जेव्हा सांगितलं, विद्यमान आमदार शरद सोनवणे म्हणाले माझी आमदारांना तो अधिकारच नाही, तशी ऑर्डर का निघाली नाही. मी आपल्या समोर जिल्हाधिकाऱ्यांचा हा फोन ऐकवला, कारण मी जे पत्र तुम्हाला देईल ना, ते पत्र जर तुम्ही बारकाईने बघितलं तर हे पत्र 5 ऑगस्टलाच गेलेलं पत्र, आणि हे पत्र जर तुम्ही बारकाईनं वाचलं तर हे पत्र डावलून जनसुनावणी होऊ शकेल हे अतुल बेनके यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. ते 5 वर्ष आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना त्यातलाही खाचाखोचा व्यवस्थित ठाऊक आहे. आणि त्यामुळे माझं आणि अतुल शेटचे या संदर्भात बोलणं झालं होतं. अतुल शेट्टी स्वतः ते पत्र वाचलं होतं आणि त्यामुळे अतुल शेट्टीने अत्यंत जबाबदारीनं हे विधान केलं होतं. कदाचित विद्यमान आमदारांना मी सुरुवातीला म्हणालो की त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित त्यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल. ही लिंक मी जरूर त्यांनाही पाठवेल की जेणेकरून इतर गोष्टींवर चर्चा करत बसण्यापेक्षा जे आपण म्हणतो की अभ्यासोनी प्रकट आलं, काय नेमका प्रकल्प होतोय, काय नेमकं घडतंय. कारण आपला पूर्व इतिहास प्रत्येक लोकप्रतिनिधीचा वेगवेगळा असतो, पण जर व्यवस्थित अभ्यास केला तर कोणी विनाकारण आपल्याला आपण कंपनीच्या बाजूने काही करत नाही आहोत ना असे आपल्याविषयी शंका काही ठिकाणी उपस्थित झाल्याचं मी मीडियामधूनच काही गोष्टी वाचल्या. पण माझा त्यांच्यावर विश्वास आहे की ते नक्कीच जुन्नर तालुक्याच्या हिताचीच भूमिका ही बजावतील, कारण आमची भूमिका स्पष्ट आहे. येतील त्यांच्या सोबत, येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि आडवी येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन जे तालुक्याच्या हिताचं आहे तेच आम्ही करणार, ही आमची भूमिका स्पष्ट आहे.